रुद्र 11 पाणी रुष्टांचा संहार नाम घेता विघ्न जाय महिमावरून पायन अंगी शेंदूर चर्चिला भव्य मारुती देखिला नाम घेता विघ्न जाय त्याचा महिमावरून पायन कपिकुळाचे मंडळ शरणे का जनार्दन नाम घेता विघ्न जाय त्याचा महिमा वर्णू काय विठ्ठल महायोग पीते तटे भीमरत्या वर कुंडलिकाया दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलासरा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतायं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
त्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग साधकाचे मायबा अखिल विश्वाला आपल्या शब्द संपदेने सुशोभित करणारे वारकरी संप्रदायाला ज्यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, आईची वात्सल्यता प्रदान केली असे देवमान्य, जगतमान्य, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आज या रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचं आपलं 28वं वर्ष आहे आणि या ठिकाणी मला कीर्तन सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. संतांचा जो विचार असतो तो विचार आजपर्यंत लिखित स्वरूपाची माध्यमं नव्हती तेव्हापासून तर आज डिजिटल युगापर्यंत, AI युगापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि हे कशामुळं तर संतांचा विचार हा दिशादर्शक असतो, प्रेरणादायक असतो, मार्गदर्शक असतो, पुढे नेणारा असतो. जो विचार आपल्याला पुढे नेणारा असतो तो विचार आपल्याला पुन्हा पुन्हा भेटला पाहिजे, त्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. त्याच दृष्टिकोनातून आपल्या परिसरामध्ये महारुद्र हनुमान मंदिर संस्थांच्या वतीनं 28व्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी माझ्याकडे प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आलेली आहे. मी महारुद्र हनुमान मंदिर संस्थांचे अध्यक्ष आदरणीय गोपाळराव देशमुख साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे महारुद्र हनुमान मंदिर संस्थांचे सचिव बाबासाहेब मुलदारे पाटील साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो. अखंड हरिनाम सप्ताह उत्सव समितीचे अध्यक्ष बोरसे अप्पा यांचे मनपूर्वक आभार मानतो. उत्सव समितीचे सचिव आदरणीय सुरेश पाटील साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सुंदर अशी चाल या ठिकाणी कीर्तनाची जी घेतली आमच्या महारुद्र वारकरी शिक्षण संस्थांच्या गानकोकिळा, बालकोकिळा हरिभक्तपरायण वेदिका महाराज गोसावी आणि हरिभक्तपरायण नंदिनी महाराज पवार यांचं मी आभार मानतो आणि यांचं विशेष कौतुक करतो. यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या हो. आणि या कीर्तनासाठी मला ज्यांची साथ संगत लाभणार आहे ती भाग्यवान आहे की हरिभक्तपरायण अशोक महाराज सुरडकर, ज्यांच्या नावामध्ये सूर आहे, सुरडकर. अशा सुरडकर गुरुजी म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आहेत. मी माझं भाग्य समजतो की मला गायन तिथं कीर्तनासाठी साथ संगत करण्यासाठी ते लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय दानिकर महाराज, दीपक महाराज खंडागळ या ठिकाणी लाभलेले आहेत, दानिकर महाराज लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण शेळके महाराज रिटायर झाल्यानंतर त्यांनी गायनावर प्रभुत्व निर्माण केलं आणि रिटायर झाल्यानंतर ते कीर्तनकार बनलेले आहेत. म्हणजे हा ध्यास बघा किती मोठा आहे. त्याचप्रमाणे आमचे शिंदे महाराज असतील, आमचे वारकरी सेवाभावी संस्थेचे हरिभक्तपरायण गोडके मामा असतील, माझे वडील या ठिकाणी आहेत हरिभक्तपरायण ढाकणे महाराज, आमचे प्रभात कोचिंग क्लासेसचे मदने सर या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. मृदुंगावर साथ संगत करायला महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे मृदुंग सम्राट ओमप्रकाश महाराज कांगणे या ठिकाणी लाभलेले आहेत. मृदुंगावर पडणाऱ्या त्यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की या बोटाच्या जादूवर होर ठेवायला जागा नाही आणि अशी माणसं संप्रदायामध्ये बोटावर भोसले इतकी चालवतात. त्यांची साथ संगत या ठिकाणी मला लाभलेली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. विनेकरी बाबा असतील, आमच्या राजगुप्तराजे असतील, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. महारुद्र वारकरी शिक्षण संस्थांचे छोटे छोटे विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत. ज्या लहान मुलांच्या हातामध्ये आपण मोबाईल दिल्याशिवाय ही मुलं शांत बसत नाही, मोबाईल दिल्याशिवाय ही मुलं जेवत नाही, अशा मुलांच्या हातामध्ये आपण टाळ दिलेला आहे. आपुल्या हिताजो असे जागता धन्य माता पिता दयाच्या, अशा माता पित्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो की ज्यांनी आपल्या मुलांच्या हातामध्ये टाळ देऊन या ठिकाणी कीर्तनासाठी त्यांना उभं केलेलं आहे. उद्याची संस्कारित पिढी घडविण्याचं काम जे आहे ते तुम्ही करत आहात. संस्कार हे महत्वाचे असतात. संस्कार टिकले तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर धर्म टिकतो
आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकतो. म्हणजे राष्ट्र निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आपल्या हाताने होतं. त्याचप्रमाणे महारुद्र भजनी मंडळ, काशी विश्वेश्वर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, उपस्थित सर्व भजनी मंडळ यांचा आभार मानतो. सर्व टाळकरी वारकरी विनेकरी बाबा यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. माझ्या समोर जो हा जनसमुदाय बसलेला आहे, भक्ती मार्गावर चाललेले सर्व भक्त जे आहे यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही महेशाची मूर्ती आहात, साक्षात भगवंताचे अवतार आहात. अशा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवंताच्या आशीर्वादाने, गुरुवर्याच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने निरूपणास प्रारंभ करतो. विठ्ठल अभंगाचा संक्षिप्त स्वरूपामध्ये भावार्थ सांगायचा झाला तर संत एकनाथ महाराज म्हणतात, रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. भगवान शंकराचा 11वा अवतार कोण आहे तर महारुद्र हनुमान आहे. आणि या महारुद्र हनुमानाचं नाव घेतल्यानंतर काय होतं तर नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा काय. महारुद्र हनुमानाचं असेल किंवा कोणत्याही भगवंताचं असेल, नाव घेतलं तर आपल्या जीवनातील विघ्न, आपल्या जीवनातील संकट जे आहे ते निघून जातात. कारण हा मारुती, हा हनुमान कसा आहे, अंगी शेंदूर चर्चिला भव्य मारुती देखील. आपल्या सर्वांगावर शेंदूर फासल्यानंतर हा मारुती भव्य आणि दिव्य दिसतो. अशा या हनुमानाची भक्ती कशी करावी तर कपी कुळाचे मंडळ शरण एका चरार्धन. कपी कुळाचा सर्वोच्च स्थानी असलेल्या महारुद्र हनुमानाच्या मी चरणी नतमस्तक होतो आणि मी शरण जातो, असे संत एकनाथ महाराज आपल्याला या अभंगात सांगतात. संक्षिप्त स्वरूपात असा त्याचा अर्थ झाला. अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवसाची ही कीर्तन सेवा असा प्रघात आहे, अशी परंपरा आहे, असा रिवाज आहे की पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा असेल तर ती नामपर असावी. त्याचप्रमाणे हनुमान जयंती तिथे आता आपण या ठिकाणी कीर्तन करत आहोत. पहिला दिवस आहे, हनुमान जयंतीचं निमित्त आहे, हनुमान जन्मोत्सवाचं निमित्त आहे. आणि त्यामुळे अभंग असा निवडला पाहिजे की ज्या अभंगामध्ये हनुमानाचं गुणवर्णन सुद्धा होईल. त्या दृष्टिकोनातून अशा अभंगाची निवड करण्यात आली की ज्या अभंगामध्ये हनुमानाचं गुणवर्णन सुद्धा असेल आणि ज्या अभंगामध्ये नावाची महती सुद्धा असेल. आपण निरूपणास प्रारंभ करूया. अखिल विश्वामध्ये भारतभूमी ही पवित्र माता आहे. जगाच्या नकाशात कोणत्याही देशाला मातेचा दर्जा दिला जात नाही, परंतु माझ्या भारताला भारत माता म्हटलं जातं. कारण भगवान श्रीकृष्णाने ही माती आपल्या मुखामध्ये धारण करून आपल्या यशोदा मातेला अखिल ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. ती पवित्र पावन माती म्हणजे माझ्या भारतभूमीची माती. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामानं ज्या ठिकाणी आदर्श रामराज्य स्थापित केलं ती माती म्हणजे भारतभूमीची माती. अशा या भारतभूमीबद्दल अटल बिहारी वाजपेयी खूप छान सांगतात. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. यह वसुंधरा की पवित्र पावन भूमि है, जहाँ भगवान ने जन्म लिया, जहाँ ऋषियों ने तपस्या की, जहाँ के हर एक पत्थर में भक्ति की गूंज सुनाई देती है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा जल है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए भगवान शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, हम मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारे अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की. अशा या पवित्र पावन भारत भूमीमध्ये जन्म घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि त्यात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला. महाराष्ट्राची भूमी कशी आहे? ही भूमी पवित्र आहे, ही भूमी
जेथे हरीचे दास विठ्ठल. हरीच्या दासांनी येथे जन्म घेतला, संत महात्म्यांनी येथे जन्म घेतला. संत काय करतात? संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ भेटवतो पंथ, पंथ दाखवतो भगवंत, आणि भगवंत करतात जन्म मरणाच्या दुःखाचा अंत, आणि या सर्वांचा मूळ पाया म्हणजे संत. अशा या संतांच्या भूमीमध्ये जन्म घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. असेच एक संत म्हणजे पैठण निवासी प्रतिष्ठान नगरीत संत एकनाथ महाराजांचा सूर्यनारायण आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्म झाला. लहान असतानाच मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे आई वडिलांचं निधन झालं. आजी आजोबांनी सांभाळ केला. प्रतिष्ठान नगरी म्हणजे त्या काळी दक्षिण काशी म्हणून उल्लेख केला जायचा. देश विदेशातले विद्वान पंडित यायचे, प्रवचन करायचे, कथा करायचे, शास्त्रार्थ करायचे. एकनाथ महाराजांच्या कानावर हे शब्द पडायचे आणि त्यांना वाटायचं की लोक बाहेरून का येतात. त्यांना ते विचारायचे, तुम्ही बाहेरून का आला तिथं? ते सांगायचे, आम्ही ज्ञान घेण्यासाठी आलो, आमचं ज्ञान देण्यासाठी आलो, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आलो. संत एकनाथ महाराजांना वाटलं की आपण सुद्धा गुरु करावा. आई वडिलांकडे आजी आजोबाकडे आग्रह धरला आणि कुणीतरी सांगितलं की देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी आहेत, त्यांना तुम्ही गुरु करावं. जनार्दन स्वामीला गुरु करण्यासाठी संत एकनाथ महाराज पैठणहून प्रतिष्ठान नगरीहून देवगिरी किल्ल्यापर्यंत गेले. देवगिरी किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंचं दर्शन घेतलं आणि गुरुंना सांगितलं की मला तुम्ही शिष्य करून घ्या आणि मला तुम्ही ज्ञान द्या. गुरुंनी सांगितलं की तुला इथं थांबावं लागेल, तुला इथं राहावं लागेल, सेवा करावी लागेल. सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या. गुरुची सेवा केली. गुरुच्या आधी झोपेतून उठायचे, गुरुच्या स्नानासाठी पाणी तयार करून ठेवायचे आणि गुरुचं स्नान वगैरे झाल्यानंतर पूजासाठी विविध सामग्री तयार करून ठेवायची. आणि अशी गुरुची सेवा करत असताना गुरु त्यांच्यावर जनार्दन स्वामी खुश झाले. एके दिवशी देवगिरी किल्ल्यापासून जवळच असलेल्या सुलीभंतेर या पर्वतावरती गेले. तिथं ते ध्यान साधना करायला लागले. ध्यान साधना केल्यानंतर त्या ठिकाणी जनार्दन स्वामीच्या आशीर्वादाने त्यांना दत्त स्वामींचं दर्शन झालं, श्री गुरु दत्तांचं दर्शन झालं आणि जनार्दन स्वामींनी त्यांनी दीक्षा दिली, वेगवेगळं ज्ञान दिलं आणि त्यांना आदेश दिला की तुम्ही परत पैठणला जा आणि संसार करा. पैठणला आल्यानंतर आपल्या आजी आजोबाच्या आग्रहाखातर त्यांनी लग्न केलं. सुखाने संसार करायला लागले. प्रपंची असली परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो हे संत एकनाथ महाराजांनी दाखवून दिलं. विद्वान होते, विद्वान होते आणि आपल्या लेखणीतून वेगवेगळं साहित्य, संत साहित्य त्यांनी निर्माण केलं. भावार्थ रामायण असेल, चतुश्लोकी भागवत असेल, एकनाथी भागवत असेल, विविध अभंग असतील, गवळणी असतील, भावडं असतील, हे सगळं संत एकनाथ महाराजांनी लिहिलं. आणि यात संत एकनाथ महाराज आणि त्यांच्यासारखे बरेच संत जे आहेत त्यांनी भक्तीचा मार्ग आपल्याला दाखवला. आणि हा भक्तीचा मार्ग दाखवत असताना त्यांनी भक्तीच्या वाटात मला विचारल्या, तर हनुमंताला विचारल्या, काय साधू महाराज ढोळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असेल तर ते आवर्जून सेवा देतात. या वयात ते सेवा देतात, या ठिकाणी निश्चितच ते कौतुकास्पद आहे. काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावावे सोबटा. हनुमानाला भक्तीच्या वाटा विचारलेल्या आहेत. आज हनुमान जन्मोत्सव आहे. हनुमान जयंती असा उल्लेख आपण करू शकत नाही, कारण जयंती त्यांची होती जे आपल्यातून निघून जातात. हनुमान गेलेले नाहीत. सक्त चिरंजीवाचं वरदान जे आहे ते हनुमानाला लाभलेलं आहे. संतांची पुण्यतिथी होत असते, देवाची जयंती किंवा जन्मोत्सव होत असतो. संत तुकाराम महाराजांची बीज असते, संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा असतो, संत एकनाथ महाराजांची षष्ठी असते आणि देवाची असते ते जयंती किंवा जन्मोत्सव.
हनुमानाला जन्म कोणत्या कारणासाठी घ्यावा लागला हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल की कोणत्या कारणामुळे हनुमानाला या पृथ्वी तलावर यावं लागलं. तर रावण जो आहे राजा होता, विद्वान होता, पंडित होता. तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर वरदान मागितलं की मला अमरत्वाचं वरदान दे. भगवान शंकर म्हणाले की असं वरदान देता येणार नाही. मग त्यांनी सांगितलं की मला दृश्याकडून मरण नको, अदृश्याकडून मरण नको, मला यक्षाकडून मरण नको, मला किन्नरकडून मरण नको, मला देवाकडून मरण नको आणि मला दानवाकडून मरण नको. परंतु हे मागताना हे विसरला की मला नराकडून मरण नको आणि वानराकडून मरण नको. काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळा देवाकडे आपण काय मागावं हे कळत नाही. रावणासारखा प्रकांड पंडित असलेला विद्वान देवाला काय मागतो तर अमरत्व मागतो किंवा मला मरण नको हे मागतो. देवाला काय मागितलं पाहिजे तर देवाकडून भक्ती मागितली पाहिजे, देवाला मोक्ष मागितला पाहिजे, देवाला मुक्ती मागितली पाहिजे. एक राजा होता आणि त्याचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला असं वाटलं की माझ्या कैदेत असलेल्या सगळ्या कैद्यांना मी सोडून द्यावं. पण प्रधानजी म्हणाले की असं करू नका, त्यांच्या इच्छेनुसार होऊ द्या. राजा म्हणाला ठीक आहे. राजाने जंगी असा वाढदिवस साजरा केला. अखंड हरिनाम सप्ताह काही ठेवला नाही. राजा होता, विलासी होता, पण मनानं थोडा चांगला होता. वाढदिवसाचा जंगी कार्यक्रम झाला, आदर सत्कार झाले, हार तुरे झाले, केक कापणं झालं, केक एकमेकाच्या तोंडाला लावणं झालं. केक कापण्यासाठी कवी आणि एकमेकाच्या तोंडाला लावण्यासाठी आता आपण जादा वापरतो. म्हणजे दुकानवाल्याला ऑर्डर देताना आपल्याला अशी ऑर्डर द्यावी लागेल की खाण्याचा केक वेगळा द्या आणि तोंडाला लावण्याचा वेगळा द्या. भविष्यामध्ये तोंडाला लावण्यासाठी वेगळ्या केकचं प्रोडक्शन सुद्धा कदाचित होऊ शकतं. अशा नवीन परंपरा आता आपण चालू केलेली आहे. तर सगळे कैदी समोर बसलेले आहे. कैद्यांच्या समोर वाढदिवस होता. राजा म्हणाला की मी आज खूप खुश आहे, तुम्हाला जे काही मागायचं ते मागा, मी ते देऊन टाकणार आहे. एक एक कैदींना उभा केला आणि विचारलं काय काय पाहिजे. राजा द्यायला तयार होता, तिथं लेखनिक लिहायला तयार होता की कोणाला काय काय द्यायचं आहे. एक जण आला, म्हणाला महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक काम करा म्हणे, आम्ही कैदी आहोत म्हणे, जेलमध्ये आहोत म्हणे, मच्छरांचा खूप त्रास होतो म्हणे, रोज रात्री गुड नाईट कॉईल लावायची व्यवस्था करा. राजा म्हणाला ठीक आहे, लिहून घ्या. दुसरा आला, एक जण म्हणाला की महाराज ते IPLच्या मॅच चालू आहे टीव्हीवर, आम्हाला काही बघायला मिळत नाही, इथे एक टीव्हीची व्यवस्था करा तुम्ही जेलमध्ये. राजा म्हणाला ठीक आहे, लिहून घ्या. तिसरा आला, मला जेवण चांगलं लागतं म्हणे, जरा चांगल्या दर्जाचं जेवण द्या, लिहून घ्या. प्रत्येकाने असं काही ना काही मागितलं ज्याने भौतिक गरजांची पूर्तता होईल, शरीराला समाधान मिळेल. एक जण हुशार होता, तो म्हणाला महाराज मला काहीच नको, तुम्ही मला इथून मुक्ती द्या, मला इथून सोडून द्या. इथून एकदा सुटलो म्हणजे सगळ्या गोष्टी मिळते, ते आपल्याला कळायला हवं. कैद्यांनी जे जे तिथं राहून जे जे पाहिजे ते मागितलं, पण मला इथून सोडून द्या असं मागणारा फक्त एक जण. रावणाला कळलं नाही काय मागावं. रावणानं अमरत्व मागितलं, रावणानं मला मरण नको असं मागितलं. आणि एकांत असं वरदान मिळाल्यानंतर रावणाने काय केलं, अन्यायी झाला, अत्याचारी झाला, लोकांवर दडपण करायला लागला, लोकांवर अन्याय करायला लागला. मग देवाला वाटलं, विष्णू नारायणाला वाटलं की याचा संहार करण्यासाठी मला प्रभू श्रीरामाच्या रूपात जन्म घ्यावा लागेल, नराच्या रूपामध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि भगवान शंकराला वाटलं की मला प्रभू श्रीरामाची साथ देण्यासाठी त्याचा भक्त म्हणून जन्म घ्यावा लागेल, हनुमान म्हणून जन्म घ्यावा लागेल, म्हणून हनुमानाला जन्म घ्यावा लागेल. देव एका धर्मासाठी जन्म घेत नसतो, वेगवेगळी कारण असतात. दुसरं आपल्याला आणखी एक कारण असं सांगता येईल की रावण हा भगवान शंकराला गुरुस्थानी मानत होता. भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी तो कैलास पर्वतावर आला. कैलास पर्वतावर आल्यानंतर तिथे भगवान शंकर तपश्चर्या करत होते. त्यांच्या समोर नंदी महाराज तपश्चर्या करत होते. दोघांनाही समाधी लागलेली होती. आणि समाधी लागलेली असताना आपली अवस्था कशी असते की आपलं आपल्याला भान नसतं. जसं आपण झोपेमध्ये असतो
अस्ताव्यस्त, तशा पद्धतीनं नंदी महाराज होते. रावणाने नंदी महाराजांना बघितल्यानंतर नंदी महाराजांना हसू आले आणि रावणाने नंदीकडे बघितल्यानंतर नंदीचा अवतार बघून रावण हसला, मोठ्याने हसला. आणि हसल्यानंतर काय म्हणाला, हसल्यानंतर नंदी महाराजांची समाधी मोडली. रावण मोठमोठ्याने हसायला लागला, त्याला नाव ठेवायला लागला आणि नंदी महाराजाला म्हणाला की असं काय वानरासारखं तोड करून बसलास. नंदी महाराजाला राग आला. एक तर समाधीचा भंग झाला आणि समाधीचा भंग झाल्यानंतर असं म्हणाला की वानरासारखं तोड केलंस. नंदी महाराजांनी शाप दिला की भविष्यामध्ये एका वानरामुळेच तुझ्या साम्राज्याचा नाश होईल, म्हणून भगवान शंकराला नंदीच्या शापाची पूर्तता करण्यासाठी हनुमानाच्या रूपात जन्म घ्यावा लागला. भगवान शंकर आणि पार्वती एके ठिकाणी बसले होते, चर्चा चालली होती की स्वर्ग, पाताळ, नरक सगळ्या ठिकाणी तिन्ही लोकांमध्ये लोकांना राहण्यासाठी घर आहे, परंतु आपल्याला राहण्यासाठी घर नाही, आपल्याला राहण्यासाठी घराची व्यवस्था करा. पार्वती मातेच्या आग्रहाखातर भगवान शंकर म्हणाले ठीक आहे. कुबेराला मागणी केली आणि कुबेराच्या मार्फत सोन्याची लंका बनवून घेतली आणि सोन्याची लंका बनवल्यानंतर घरात प्रवेश करताना आपण वास्तुशांती करतो. मग वास्तुशांतीसाठी कुणाला बोलावं, तर त्या काळातील प्रकांड पंडित विद्वान म्हणजे रावणाला बोलवलं. रावणाला वास्तुशांतीसाठी बोलवलं आणि रावणाने यथोचित वास्तुशांती केली, पूजापाठ केले, मंत्रविधी झाले आणि त्यानंतर रावणाने काय मागावं, आपण एखादी कार घ्यावी, कारची पूजा करण्यासाठी एखाद्या पंडिताला बोलवावं, पंडिताने कारची पूजा करावी आणि आपण त्याला म्हणावं की तुला दक्षिणा काय पाहिजे. तेव्हा पंडिताने म्हणावं की ज्या कारची मी पूजा केली ती कार मला देऊन टाका. असं म्हटल्यानंतर तो यजमान काय करेल, तो कारवाला काय करेल, दक्षिणा बाजूला राहिली, पंडिताला धमकून काढली. रावणाने काय मागितलं, ज्या वास्तूची मी पूजा केली ती वास्तू मला देऊन टाका. भगवान शंकर होते, भोळे होते, भोळ्यांचे चक्रवर्ती होते, ते काय म्हणाले, देऊ प्रश्न. ती वास्तू भगवान शंकराने रावणाला देऊन टाकली. पार्वती मातेला या गोष्टीचा राग आला, रावणाला शाप दिला कि तुमने मेरा घर बसने नहीं दिया, एक दिन तेरा भी घर उजळेगा. पार्वती मातेच्या शापाची पूर्तता करण्यासाठी भगवान शंकराला हनुमानाच्या रूपात जन्म घ्यावा लागला. अंजनी माता ऋष्यमुख पर्वतावर तपस्या करत होती. राजा दशरथ अखंड भारत वर्षाचे सम्राट होते, परंतु एका गोष्टीची खंत होती की पुत्र नव्हते, पुत्र प्राप्ती नव्हती. ऋषी मुनींची बैठक बोलवली. ऋषी मुनींनी सल्ला दिला, सांगितलं की पुत्रकामेष्टी यज्ञ करा. ऋष्यशृंग ऋषींनी सांगितलं की पुत्रकामेष्टी यज्ञ करा. पुत्रकामेष्टी यज्ञ प्रारंभ केला. पुत्रकामेष्टी यज्ञातून अग्नी देवता प्रकट झाली आणि पायस नावाचा प्रसाद जो आहे तो राजा दशरथाला दिला आणि राजा दशरथाला सांगितलं की तुझ्या राण्यामध्ये ह्या प्रसादाचं वाटप कर. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा यांना प्रसादाचं वाटप केलं आणि त्यातून भगवान श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चारही अपत्य यांचा, या महापुरुषांचा, या देवांचा जन्म झाला. परंतु प्रसादाचं वाटप करत असताना काय झालं की एक घार तिथं आली. त्या घारीनं त्या प्रसादाचा पिंड